चला. नीलभांडे पतितः शृगालः. तर एकदा आधी मी हा पहिला पॅरेग्राफ वाचून घेतो आणि मग त्यानंतर पण पुढे जाऊया. कस्मिंश्चित् वने चंडरवः नाम शृगालः वसति स्म. कोण्यातरी एका नाही, पूर्ण पॅरेग्राफ वाचून घेतो. कस्मिंश्चित् वने चंडरवः नाम शृगालः वसति स्म. एकदा त्याच्यामुळे आवाज नाही येत आहे क्लिअर. ज्यांचे स्पीकर चालू आहे त्यांनी बंद करा प्लीज. आपापले सर्वांचे स्पीकर नाही, स्पीकर बंद नका करू, आपापले माईक बंद करा. स्पीकर बंद केले तर कोणालाच काही ऐकू येणार नाही. असो, चला एकदा मी हा पूर्ण पॅरेग्राफ वाचतो, त्यानंतर अर्थ बघूया. कस्मिंश्चित् वने चंडरवः नाम शृगालः वसति स्म. एकदा सः आहारम् अन्विष्यन् नगरम् आगतवान्. तं दृष्ट्वा अनेके शुनकाः भषन्तः समीपम् आगतवन्तः. चंडरवः भीत्या धावितुम् उद्युक्तः. शुनकाः अपि तस्य अनुसरणं कृतवन्तः. चंडरवः प्राणभयात् धावन् मार्गे दृष्टं रजकगृहं प्रविष्टवान्. बघा, आता हा परिच्छेद आपण वाचलेला आहे. आता यातील एकेका वाक्याचा अर्थ पाहू. पहिलं वाक्य. कस्मिंश्चित् वने चंडरवः नाम शृगालः वसति स्म. कोणत्या तरी एका जंगलामध्ये चंडरव नामाचा एक लांडगा राहत होता. एकदा सह आहारम अन्विष्यन् नगरम आगतवान. एकदा तो भोजन शोधत शोधत नगरामध्ये आला, म्हणजे गावात आला. तं दृष्ट्वा अनेके शुनकाः भषन्तः समीपम आगतवन्तः. त्याला पाहून खूप सारे कुत्रे भुंकत भुंकत त्याच्या जवळ आले. चंडरवः भीत्या धावितुम उद्युक्तः. आपला हा चंडरव घाबरून धावायला लागला. शुनकाः अपि तस्य अनुसरणं कृतवन्तः. कुत्रे सुद्धा त्याच्या मागे लागले. चंडरवः प्राणभयात धावन् मार्गे दृष्टं रजकगृहं प्रविष्टवान्. मग आपला हा चंडरव सुद्धा आपल्या प्राणभयाने धावत धावत रस्त्यात दिसलेल्या एका धोब्याच्या घरामध्ये तो शिरला, त्याने प्रवेश केला. आता पुढे आहे. तत्र नीलरसेन परिपूर्णम एकम महाभांडम आसीत. तिथे एक निळ्या रंगाने भरलेलं एक मोठं भांड होतं. चंडरवः तस्मिन् भांडे पतितवान. आपला हा चंडरव त्या भांड्यात पडला. यदा सः भांडतः बहिः आगतः तदा तस्य शरीरं समग्रं नीलवर्णमयम् आसीत. आणि जेव्हा तो त्या भांड्यातून बाहेर आला तेव्हा त्याचं शरीर पूर्णपणे निळ्या रंगाचं झालेलं होतं. एषः एव सः शृगालः इति अजानन्तः शुनकाः अन्यत्र कुत्रापि गतवन्तः. आता हाच तो लांडगा आहे हे न समजल्यामुळे कुत्रे दुसरीकडे कुठेतरी निघून गेले. आपला हा चंडरवः इतस्ततः अटन कथंचित वनम आगतवान. हा चंडरव मात्र इकडे तिकडे भटकत भटकत कसा तरी जंगलात आला. तत्र अन्ये मृगाः एतं नीलवर्णयुतं शृगालं दृष्ट्वा भीताः पलायनं कुर्वन्ति स्म. तिथे इतर अन्य पशुपक्षी या निळ्या रंगाच्या लांडग्याला पाहून घाबरून
पलायन करू लागले. तदा चंडरवः तान् उक्तवान् भो प्राणिनः भीतिः मास्तु. तेव्हा हा चंडरव त्यांना म्हणाला, अरे प्राण्यांनो, घाबरू नका. भवतां सर्वेषां रक्षणार्थम एव चतुर्मुखः ब्रह्मा मां प्रेषितवान अस्ति. तुम्हा सर्वांच्या रक्षणासाठीच चतुर्मुख ब्रह्मदेवाने मला पाठवलेले आहे. अतः इतः परम अहमेव भवतां राजा. त्यामुळे इथून पुढे मीच तुमचा राजा. मम आज्ञा भवद्भिः पालनीया इति. माझी आज्ञा तुम्ही सर्वांनी पाळली पाहिजे, असे तो चंडरव त्यांना म्हणाला. त्यानंतर सिंहः गजः व्याघ्रः इत्यादयः सर्वे अपि मृगाः तत् अंगीकृतवन्तः. मग सिंह, हत्ती, वाघ इत्यादी सर्व प्राण्यांनी ते मान्य केलं. एवं चंडरवः तस्य वनस्य राजा अभवत्. अशा प्रकारे हा चंडरव त्या वनाचा राजा झाला. प्रतिदिनं सिंहादयः मृगान् मारयित्वा मांसम् आनीय चंडरवस्य पुरतः स्थापयन्ति. रोज सिंह इत्यादी प्राणी अन्य प्राण्यांना मारून त्यांचं मांस आणून चंडरवाच्या पुढे ठेवायचे. चंडरवः आनंदेन तत् खादति. आपला चंडरव हा जो चंडरव आहे हा अगदी आनंदाने ते खायचा. एवमेव सह विनायासम सुखेन जीवति स्म. अशाच प्रकारे तो विनायास सुखाने जीवन जगू लागला होता. एकदा चंडरवः सभायाम उपविष्टवान आसीत. एकदा हा चंडरव सभेत बसलेला होता. अन्ये प्राणिनः अपि पार्श्वे आसन. इतर प्राणीसुद्धा त्याच्या मागे उभे होते. तदा अकस्मात् दूरप्रदेशतः शृगालसमूहस्य कोलाहलः श्रुतः. तेव्हा अचानकपणे दूरून कुठून तरी आपल्या लांडग्यांच्या कळपाचा एक कोलाहल ऐकू आला. स्वबांधवानां ध्वनेः श्रवणात् चंडरवस्य महान आनंदः जातः. आता त्याचे स्वतःचे बंधू होते, ते बांधव होते, नातेवाईक होते. त्यांच्या ध्वनीचा श्रवणामुळे या चंडरवाला महान आनंद झाला. तस्य शरीरम पुलकितम अभवत. त्याचे शरीर पुलकित झाले. सह उत्थाय आनंदातिरेकेण नेत्रे निमील्य तारस्वरेण विरौतुम आरब्धवान. आणि तो उठून अतिशय आनंदाच्या अतिरेकाने डोळे बंद करून अतिशय उंच तारस्वरात त्याने त्याची कोल्हेकुई करायला सुरुवात केली. तदा सिंहादयः प्राणिनः एषः सामान्यः शृगालः एव न तु ब्रह्मणा प्रेषितः इति ज्ञातवन्तः. तेव्हा सिंहादी इतर जे अन्य प्राणी होते त्यांनी, अरे हा तर आपला एक सामान्य कोल्हा आहे, हा की ब्रह्मदेवाने पाठवलेला नाही, असे ते समजले. अतः एकेन एव प्रहारेण ते तं मारितवन्तः. त्यामुळे एकाच प्रहारात त्यांनी त्याला मारले. तर अशा पद्धतीने ही पण कथा संपली. तर या कथेमध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. मराठीमध्ये निळा कोल्हा म्हणून एक कथा आहे, हीच कथा. नाही, मराठीमध्ये
या हा. पंचतंत्र चतुर्कोट. कथेतून घेतलेली ती कथा आहे. म्हणजे मूळ नाही घेत. हा. मूळ कथा ही पंचतंत्रातली. हो, तसं नाही म्हणत, आम्ही लहानपणी ऐकली ती गोष्ट म्हणून मला आठवली, बाकी काही नाही. हाँ हाँ, निळा कोल्हा. हीच कथा आहे ती निळा कोल्हा. मुझे लास्ट पैराग्राफ समझ नहीं आया, मतलब उन्होंने उसने क्या किया कि उसकी जो वो छुपा रहा था ना कि वो ब्रह्मा से आया, वो ऐसा बोला ना उन्होंने, तो मुझे समझ में नहीं आया कि लास्ट में उसने क्या किया जिससे उसकी सारी वो बाहर आ गई, उसकी सच्चाई, वो नहीं समझ में। दरअसल बात ऐसी है कि ये तो अपना भेष बदल कर आया था, ये पूरा नीला बनकर आया था, और इसीलिए ये किसी के पहचान में नहीं आया कि ये तो एक बस एक लोमड़ी है, ये किसी को समझ में नहीं आया था। लेकिन ये लोमड़ी है ये कैसे समझ में आया? जब बाकी की लोमड़ियों ने दूर से शोर करना शुरू किया तो इसने भी ज़ोर से अपनी आवाज़ निकाल दी, असली आवाज़। तो उस आवाज़ से ये पहचाना गया कि अरे ये तो लोमड़ी है। तब जाकर बाकी के अन्य प्राणियों ने उसे मारा। महोदय, ह्याचं शीर्षक आहे ना, नीलभांडे पतितः शृगालः. त्याचा ऍक्च्युली अर्थ काय? नीलभांडे. नील म्हणजे निळं, भांड म्हणजे भांड. नील भांडे म्हणजे निळ्या भांड्यात, पतितः शृगाल पडला लांडगा. निळ्या भांड्यात पडला कोल्हा, असा अर्थ होतो त्याच्या शीर्षकाचा. तर सर, निळ्या पाण्यात किंवा निळ्या याच्यात पडला म्हणून निळ्या भांड्यात भांड. नील भांडे म्हणजे नीळ असलेल्या भांड्यात. निळ्या भांड्यात किंवा निळ्या भांड्यात म्हणजे नीळ असलेल्या भांड्यात असंच म्हणावं लागेल आपल्याला. तर एक लास्ट लाइन, सेकंड थर्ड लास्ट लाइन है, नेत्रे निमील्य तास्वरेण विरोक्तुम आरब्धवान. उसका अर्थ क्या होता है? नेत्रे निमील्य यानी आंख मूंद कर, और विरोतुम आरब्धवान यानी चिल्लाने लगा. तर तारस्वरेण म्हणजे तालासुरात म्हणायचं का? नाही, तसं नाही. तारस्वरेण म्हणजे तालासुरात नाही आहे. आपला जो स्वर असतो ना, स्वराच्या 3 पट्टे असतात, म्हणजे 3 सप्तक असतात. एक मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक. आता मी तुमच्यासोबत जो बोलत आहे ना, तर हे मध्य स्वरात मी बोलत आहे. आणि आता मी जर माझ्या आवाजाची स्वर जर खाली नेला तर मग ते मंद्र सप्तकातलं होईल. उदाहरणार्थ बघा, आता मी तुमच्यासोबत मंद्र सप्तकात बोलत आहे. हा जो आवाज आहे हा मंद्र सप्तकातला आवाज आहे. आणि आता जो मी तुमच्यासोबत नेहमीचा बोलत आहे हे मध्य सप्तक. आणि तारस्वर म्हणजे काय, तर अगदी हाय पिच. म्हणजे आता जे मी तुमच्यासोबत बोलत आहे हा तारस्वरातला आवाज आहे. तर जेव्हा कोल्हे करतात ना, तो अगदी तारस्वरातला आवाज असतो, असा औ, हा जो आवाज आहे ना. नाही, मुलं जेव्हा एक सांगू का, मुलं जेव्हा ओरडतात ना तेव्हा ते तार सप्तकात ओरडतात. हा बरोबर. तेवढंच कशाला, तर शिक्षक सुद्धा ओरडतात तेव्हा ते तार सप्तकातच ओरडतात. तर स्लो पिच को क्या बोलते हैं, मंद या नम्र? मंद्र. उसको कैसे? मंद्र. हाँ, मंद्र, मध्य और तार. जो गायक होते हैं ना, गायक लोग, उनको ये बहुत अच्छे से आता है. जैसे कि गायक लोगों को बहुत अच्छे से आता है वो. विरौतुम आरब्धवान. चिल्लाने लगा. विरौतुम म्हणजे काय? चिल्लाने लगा, ओरडायला लागला. आरब्धवान म्हणजे ओरडायला सुरुवात केली. हाँ बरोबर. अनुविषयन का क्या होता है? आहारम अनुविषयन नगरम. ढूंढते हुए. टू सर्च.
चला, तर आता जवळपास 9 वाजलेत. कुणाला आणखी काही प्रश्न नसेल तर आपण आता शांती मंत्राने इथे थांबूया. आज आपण 1.5 कथा शिकलो, म्हणजे आधीची राहिलेली एक अर्धी आणि एक ही पूर्ण. चला, सर्वे भवन्तु सुखिनः, भवन्तु सुखिनः, सर्वे सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमो नमः सर.